नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण टॅकोमेट्रीवर एक उदाहरण बघितलं होतं। या लेक्चरमध्ये आपण काही एक थोडेसे चेंजेस केलेले असतात एक्झाम्पलमध्ये, तर ते एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं ते आपण बघणार आहोत। तर एक्झाम्पल आपल्याला टॅकोमेट्रीवरती दिलेलं आहे। काय म्हणतात बरं का, अ टॅकोमीटर विथ अ ॲनालिटिकल लेन्स। तो मी अगोदर पण बोललो होतो की जेव्हा पण तुम्हाला टॅकोमीटरमध्ये ॲनालिटिकल लेन्स सापडेल याचा अर्थ त्याच्यामध्ये ॲडिटिव्ह कॉन्स्टंट ज्याला आपण सी बोलतो तो 0 होऊन जाणार आहे। मागचे एक्सप्रेशन सुद्धा होते त्याच्यामध्ये तुम्हाला दिसायला भेटणार आहे। ठीक आहे, सी कुठे असतो तो सीची व्हॅल्यू 0 होऊन जाणार आहे। हॅव्हिंग द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट 100। आता तुम्ही म्हणणार की हा कॉन्स्टंट 100 म्हणजे नेमका कोण आहे? हा मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट आहे। तो आन्सरचा बाण मारला। मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट आपण कशाने दाखवतो? के ने। तो के आपल्याकडे किती आहे? 100 आणि ॲनालिटिकल लेन्स लावली म्हणून मी सीची व्हॅल्यू किती आहे इथं? 0। पुढे काय म्हणतात, was used and the following observation were made on staff held vertical। लक्षात ठेवायचं, हे जे पण एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करत आहोत किंवा जे पण एक्सप्रेशन आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतले होते ते फक्त आणि फक्त कोणासाठी व्हॅलिड आहेत? जेव्हा स्टाफ आपण व्हर्टिकली हेल्ड केलेला असेल तेव्हासाठी। ठीक आहे, तो के = 100 आला, सी = 0 आला। तर उदाहरण जेव्हा आपण टॅकोमेट्रीचं येणार आहे लगेच आपलं काम काय आहे की इन्स्ट्रुमेंट स्टेशन कुठे आहे आणि दुसरा म्हणजे स्टाफ स्टेशन कुठे आहे ते ओळखणं। तो याचा अर्थ काय झाला बरं का, आता आपण बघूया। वाचल्यानंतर आपल्या लक्षात येत आहेत की इन्स्ट्रुमेंटचं जे स्टेशन आहे ते पीला आहे, तर इन्स्ट्रुमेंटचं स्टेशन आपण कुठे ठेवणार? सेंटरमध्ये। दुसरा आपला डाटा रिक्वायर जो कोणता असतो तो म्हणजे स्टाफ। तो स्टाफ कुठे ठेवला आपण? एम आणि क्यूला। तर आपण काय करूया, इकडच्या ठिकाणी लिहूया एम, इकडे लिहून टाकू आपण क्यू। राईट, या पद्धतीने आपल्याला लिहिता येणार आहे। आता आपल्याला काय काय शोधावं लागतं बरं का, आपल्याला 3-4 पॉईंट शोधावे लागतात, क्रमाने बघूया। पहिला स्टाफ इंटरसेप्ट। आपल्याला काय बघावं लागत असतं? स्टाफ इंटरसेप्ट। तो स्टाफ इंटरसेप्ट आपण बघणार, ज्याला मी कशाने दाखवणार? ESM ने। तो ESM कसा काढतो बरं का आपण? स्टाफ इंटरसेप्ट आपल्याला काढायचा आहे, ज्याला मी ESM बोलतोय। कसा काढतात? यम जो आहे त्या यमच्या तुम्हाला 3 रिडिंग दिलेल्या आहेत। या 3 रिडिंग मधली लास्ट आणि पहिली रिडिंग, फर्स्ट अँड लास्ट रिडिंग यांच्यामध्ये जो मोठा असेल तो मोठा घ्या, मोठ्यामधून छोटा मायनस करा, म्हणजे डिफरन्स घ्या। तर तुमच्या लक्षामध्ये पहिली रिडिंग आहे 1.25, शेवटची रिडिंग आहे 2.56। तो डिफरन्स कसा घेईल मी? 2.56 मायनस 1.25, याची व्हॅल्यू किती येईल बरं का? 2.56 मायनस 1.25, याची व्हॅल्यू येते 1.31। 1.31 याची व्हॅल्यू आली। ठीक आहे, सेम स्टोरी आपण इकडे करू शकतो। तो स्टाफ इंटरसेप्ट हे पहिलं आहे आपलं, स्टाफ इंटरसेप्ट। इथं आपण काय करणार बरं का, SQ काढतो। SQ = काय असणार आहे? क्यूच्या लाईनमध्ये ज्या दोन रिडिंग्स आहेत ते घ्यायच्यात मला। तो 2.30 मोठा मायनस एंडचा छोटा। ठीक आहे, तर 2.30 मधून 2.30 मायनस काय करायचं आपण? 1.45। याचं उत्तर जे येणार आहे ते किती येणार आहे? ते येतं आहे 0.850। ठीक आहे, तो मीटरमध्ये। हे पण कशामध्ये? मीटरमध्ये। तो पहिला पॉईंट आपण कव्हर केलेला आहे। दुसरा असतो आपल्याकडे आता मिडल रिडिंग। मिडल रिडिंगला मी कशाने दाखवतो? तर मिडल रिडिंगला मी जी आहे H ने दाखवतो, छोटा H। सेम इकडे पण लिहून घ्या, मिडल रिडिंग। तो मिडल रिडिंग दाखवतो मी छोटा H ने। ठीक आहे, आता लागू का मला? मिडल रिडिंग कसं काढणार? H = M जो आहे त्या M जवळ 3 रिडिंग आहेत। M जवळचे काय आहेत? या 3 रिडिंग आहेत, त्याच्यापैकी मधली रिडिंग आहे 1.93 मीटर, तर मी लिहिणार 1.93 मीटर। राईट, सेम स्टोरी आता क्यू करूया। क्यू जो पण आहे त्या क्यू मध्ये काय दिसायला भेटेल बरं का तुम्हाला? 3 रिडिंग आहे, त्याच्यापैकी मधली रिडिंग आहे 1.85 मीटर, तो पण आपला झाला। पुढचा पॉईंट असतो आपल्याकडे, आता हे स्टाफ इंटरसेप्ट झालं, मिडल रिडिंग झाली। पुढचा पॉईंट कोणता असणार आहे आपल्याकडे? तो म्हणजे व्हर्टिकल अँगल। तिसरा पॉईंट कोणता असतो? व्हर्टिकल अँगल। हा व्हर्टिकल अँगल म्हणजे ज्याला मी थिटा बोलतोय, तो एमचा थिटा कसा लिहिणार मी? थिटा एम। किती दिलाय बरं का तो? व्हर्टिकल अँगल ऑफ द एम 2 डिग्री पॉझिटिव्ह आहे, 2 डिग्री 40 मिनिट। तो 2 डिग्री 40 मिनिट। ठीक आहे, पॉझिटिव्ह दिलेला आहे। सेम इकडे घ्या, इथं व्हर्टिकल अँगल म्हणतोय, व्हर्टिकल अँगल ज्याला मी थिटाने दाखवतोय, तो थिटा काय असणार? तो आपला थिटा क्यू बरोबर किती आहे? -4 डिग्री 40 मिनिट। हे लक्षात राहू द्यायचं। हे प्लस आणि मायनसची रिक्वायरमेंट कुठे असते आपल्याला? रिड्यूस लेवल फाइंड आउट करण्यासाठी। ठीक आहे, पुढे जाऊ। पुढचा पॉईंट काय आपल्याकडे आता आहे? व्हर्टिकल डिस्टन्स। तो व्हर्टिकल डिस्टन्स आपण फाइंड आउट करणार आहोत। व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ कोणाचं व्हर्टिकल डिस्टन्स काढायचं बरं का आपल्याला? एमचं व्हर्टिकल डिस्टन्स काढायचं आहे। तर व्हर्टिकल डिस्टन्सचं एक्सप्रेशन तुम्हाला मी सांगितलं होतं, VM = KSM। ठीक आहे, VM = KSM। पुढे काय बरं का? sin 2θm/2। सेम इकडे पण लिहून घेतो। तो व्हर्टिकल डिस्टन्स मला काढायचं आहे VQ = KSQ sin 2θq/2। याच्या पुढे सुद्धा एक्सप्रेशन असतं काय? C sin θm। इकडे काय असलं असतं? C sin θq। पण तुमच्या लक्षामध्ये आहे काय
की या एक्झाम्पलमध्ये आपल्याला ॲनालिटिकल लेन्स बोललेले आहेत, याचा अर्थ ॲडिटिव्ह कॉन्स्टंट त्यांनी 0 द्यायला लावला आपल्याला, त्यामुळे सीची व्हॅल्यू काय होऊन जाईल 0, सीची व्हॅल्यू काय होऊन जाईल 0, म्हणून एक्सप्रेशन आपलं फक्त एवढं राहणार आहे. पुढच्या पेजवर जाऊया. तर पुढच्या पेजवर जाऊया. पुढे मग आता आपण काय करणार, याला कंटिन्यू करू. पुढे जर बघायला गेला तर व्हीएमची व्हॅल्यू आता आपण फाइंड आउट करायचा ट्राय करूया. ओके, तर बघा व्हीएम इज इक्वल टू काय दिलाय, के एस एम इंटू साइन 2 थीटा एम बाय 2, राईट. इकडे काय आपला व्हीक्यू बराबर के एस क्यू साइन 2 थीटा क्यू डिवाइड बाय 2. एक एक व्हॅल्यू टाकून घ्या. के म्हणजे मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट असतो जो की 100 दिलाय. एस एम म्हणजे स्टाफ इंटरसेप्ट आहे. तो स्टाफ इंटरसेप्ट किती आपल्याकडे, तो स्टाफ इंटरसेप्ट आहे 1.31, तो 1.31 इंटू साइन 2 इंटू थीटा एमची व्हॅल्यू किती आहे, थीटा एम दिलाय आपल्याला त्यांनी 2 डिग्री 40 मिनिट, राईट, डिवाइड बाय 2. तो आता याला आपल्याला कॅल्क्युलेटरवरती सॉल्व्ह करता येईल. कसं टाकायचं बघून घ्या. तो टाकायचं कसं, 100 इंटू 1.31 इंटू डब्बा बाय डब्बा हवाला सिम्बॉल साइन, नंतर पुढे काय 2 इंटू 2 डिग्री 40 मिनिट, राईट, हे टाकायचं डिवाइड बाय काय आपला 2. याचं उत्तर किती येते, याचं उत्तर दाखवत होतो 6.088. तो व्हीएम किती आला, व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ द पॉइंट एम इज इक्वल टू 6.088 मीटर, राईट. तो मीटरमध्ये उत्तर काढलं, व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ ईएम आला. सेम आता व्हीक्यू काढू आपण. व्हीक्यू काय घेणार, के ची व्हॅल्यू आहे 100, एस क्यूची व्हॅल्यू किती आहे, स्टाफ इंटरसेप्ट क्यू 0.850, 0.850, ठीक आहे. साइन 2 इंटू थीटा क्यू किती आहे, थीटा क्यू दिलाय आपल्याला. आता लक्षात घ्यायचं, फॉर्म्युल्यामध्ये कधी निगेटिव्ह साइन सगट अँगलला घ्यायचा नाही, ठीक आहे. तो अँगल आपण आपला जो काही असेल तो डायरेक्ट जसा तसा घेऊया, निगेटिव्ह साईडला घ्यायचं नाही. 4 and 40, राईट. या पद्धतीने घेतल्यानंतर डिवाइड बाय काय आहे 2. तो कॅल्क्युलेटरमध्ये टाका, आन्सर काय ते बघूया. एस क्यू पण होता, राईट. काय 100 इंटू 0.850 इंटू डब्बा बाय डब्बा साइन काय दिलाय 4 डिग्री 40 मिनिट डिवाइड बाय 2. याचं आन्सर जे येते ते येते 3. तो व्हीक्यू बराबर 3.458, राईट. तो चेक करून घ्या. 100 लिहिला, एस क्यू बराबर आपला होता, एस क्यू बराबर 0.850, नंतर पुढे साइन 2, एक मिनिट ना, इथे मिस्टेक झाली, 2 इथे 2 इंटू 2 राहून गेला, इंटू 2. याचा आन्सर काय येणार आहे मग, हां, याचा आन्सर येते 6.893 मीटर. हा झाला आपला व्हीक्यू. तो व्यवस्थित आपण आता व्हर्टिकल डिस्टन्स फाइंड आउट केलेला आहे. पुढचा पॉईंट असतो आपला आता रिड्यूस लेवल. तो रिड्यूस लेवल ऑफ पॉईंट कोणता आहे, एम. काय फॉर्म्युला बनतो रिड्यूस लेवल ऑफ एमचा, कॉमा करतो इथे लिहितो, रिड्यूस लेवल ऑफ एम बराबर रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट प्लस ऑर मायनस व्हीएम मायनस एचएम. एचएम नेहमी मायनस राहणार आहे, पण व्हीएम हा प्लस किंवा मायनस असू शकतो. डिपेंड कशावर करतं की त्याचा अँगल काय होता, पॉझिटिव्ह होता का निगेटिव्ह होता. मग बघूया एक एक करून. रिड्यूस लेवल ऑफ एम बोलतोय. आता आर एल ऑफ एच आय हे सगळा डाटा दिला आहे की नाही हे चेक करण्यासाठी परत जावं लागेल आपल्याला एक्झाम्पलकडे. मला काय म्हणतात ते, जेव्हा मी हा पूर्ण डाटा वाचून खालच्या ओळीला जातो, रिड्यूस लेवल ऑफ स्टेशन एम त्यांनी मला 50 मीटर दिलेला आहे. तो रिड्यूस लेवल ऑफ स्टेशन एम जर तुम्हाला 50 मीटर देत असेल, ठीक आहे, तर याचा अर्थ असा झाला की रिड्यूस लेवल ऑफ एम म्हणजे हवाला 50 मीटर मला देतोय. याच्यावरून मी काय करू शकतो, रिड्यूस लेवल ऑफ एच आय काढू शकतो. आणि हा रिड्यूस लेवल ऑफ एच आय मी उचलून इकडे टाकणार, तिकडे मला काही ना काही भेटून जाणार. तो जो डाटा दिलाय त्याचा वापर करूया. रिड्यूस लेवल ऑफ एम त्यांनी मला दिलेला आहे. कुठे दिलाय बघा, रिड्यूस लेवल ऑफ स्टेशन एम इज इक्वल टू 50 मीटर. त्याने दिलाय ना, मी ठेवून घेतो इथं. रिड्यूस लेवल ऑफ एम इज इक्वल टू 50 मीटर. रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट, इथं जर बघायला गेला तर इथून तुम्हाला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटची काही माहिती एवढी खास भेटत नाहीये. हा, इन्स्ट्रुमेंटची हाईट दिलेली आहे, पण रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट दिलेला नाहीये. तो कसा करायचा, तो जसा तसा राहू देऊ आपण. तो रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. आता इथं प्लस घ्यायचा का मायनस घ्यायचा हे डिपेंड करून जात असतो की एम जो आहे ते एमचा अँगल काय आहे. 2 डिग्री 40 मिनिट हे पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे मी व्हीएम काय घेईल, पॉझिटिव्ह घेणार. तो प्लस आणि व्हीएमची व्हॅल्यू किती आणली आपण, व्हीएम इज इक्वल टू किती आला आपला, व्हीएम इज इक्वल टू 6.088 मायनस एचएम. एचएम म्हणजे मिडल रिडिंग. तो एचएम किती आहे, एचएम किती आहे, एचएम जर बघायला गेलो तर किती बरं का 1.93 आहे. 1.93 तो मायनस 1.93. आता गोष्ट काय निघून येते की जेवढा डाटा होता आपण तेवढा टाकला. याच्यावरून होतंय काय, याच्यावरून आपल्याला रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट भेटून जाईल. मग कसं काढायचं बरं का, 50, हे बघा 50 अल्फा इक्वल इक्वेशन टाकूया. रिड्यूस लेवल ऑफ एच आय मला माहिती नाहीये, अननोन आहे, त्यामुळे अल्फा एक्स टाकतो. पुढे काय प्लस 6.088 मायनस 1.93, राईट, 1.93. हा आपला एमची बात होती. तो करा शिफ्ट सॉल्व, 2 बटन वरची दाबलेत,
आन्सर इक्वल, 2 बटणं खालची दाबलेत, शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. तुमचं आन्सर किती येते बघा, x इक्वल टू 45.84. तो रिड्यूस लेवल ऑफ इथं लिहितो, मेन्शन करतो. हे आन्सर कोणाचं आहे, अननोन कोण होता, रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट, त्याचा आन्सर राहणार. आणि किती येते ते आहे 45.842 मीटर. हा झाला रिड्यूस लेवल ऑफ एच आहे. ठीक आहे, आता इकडे या, रिड्यूस लेवल ऑफ एच आहे काढला, इथं पण पॉईंट आपण मेन्शन करूया. रिड्यूस लेवल ऑफ पॉईंट कोणता आहे, क्यू. मग कसं लिहिणार मी त्याला, रिड्यूस लेवल ऑफ क्यू बराबर रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट प्लस ऑर मायनस व्ही क्यू मायनस नेहमी एच क्यू. आता बघा रिड्यूस लेवल ऑफ क्यू दिलाय का एक्झाम्पलमध्ये, तुम्हाला नाही दिलेला. पुढे रिड्यूस लेवल ऑफ क्यू दिलेला आहे का, नाही दिलेला आहे. रिड्यूस लेवल ऑफ एम म्हटलेला आहे, कॅल्क्युलेट रिड्यूस लेवल ऑफ पी अँड क्यू, डिस्टन्स पी क्यू शोधा आणि ग्रेडियंट पी क्यू शोधा, असं तुम्हाला म्हटलेलं आहे. तो आता तुम्ही बघा रिड्यूस लेवल ऑफ क्यू आपल्याला दिलेला नाहीये, मग आपण तो शोधून घेऊया. कसं शोधायचं, रिड्यूस लेवल ऑफ एच आहे माझ्याकडे, इकडे काढलाय बघा, तो किती आहे 45.842, 45.842 प्लस घेऊ का मायनस घेऊ, डिपेंड करतो इकडचा अँगल बघा. इकडचा अँगल किती आहे बरं का, थिटा क्यू आहे मायनस, तर त्यामुळे मी काय घेणार मायनस व्ही क्यू घेणार. तो मायनस व्ही क्यू म्हटल्याचं व्ही क्यूची व्हॅल्यू किती आहे, मायनस 6.893 मायनस 6.893 येतो, मायनस एच क्यू. एच क्यू किती बरं का, आता एच क्यू जर का आपण बघायला गेलो तर एच क्यू किती आहे, मधली रिडिंग क्यूची, हा आहे एच क्यू, तो आहे आपला 1.85. तो 1.85 डन, 1.85. आता याला जर का आपण कॅल्क्युलेट केलं तर किती येईल बरं का, तो 45.842 मायनस 6.893, ठीक आहे, मायनस 1.85. याचा आन्सर येते आपल्याकडे 37. तो रिड्यूस लेवल ऑफ क्यू बराबर 37.099 मीटर. राईट, हा झाला रिड्यूस लेवल ऑफ क्यू. तो जी गोष्ट आपल्याला काढायला लावली त्याच्यापैकी एक आपला आन्सर आलेला आहे. कोणतं बरं का, बघा त्यांनी काय काय म्हटलं तुम्हाला, कॅल्क्युलेट रिड्यूस लेवल ऑफ पी अँड क्यू. तो क्यूचा आन्सर आपला येऊन गेलेला आहे. रिड्यूस लेवल ऑफ क्यू आपण शोधून टाकलेला आहे, याला बॉक्स करून स्टार करून घ्या, हे एक आन्सर आलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे तो काय म्हणतोय की रिड्यूस लेवल ऑफ पी पण शोधा. आता पी काय आहे, तुम्ही जर बघायला गेलात तर पी आहे आपला इन्स्ट्रुमेंटचं स्टेशन. तो इन्स्ट्रुमेंटचं स्टेशन आहे पी, तर त्या पीचे तुम्हाला रिड्यूस लेवल काढायची. मग कसं काढणार, लक्षात घ्या. आता समजा हा इन्स्ट्रुमेंट आहे, हा इन्स्ट्रुमेंट आपल्याला इथे दिसायला भेटतोय आणि तो मला काय म्हणतोय बरं का, इथे कुठेतरी स्टाफ असतील, तो मला म्हणतोय की याची रिड्यूस लेवल तुम्ही काढा इन्स्ट्रुमेंटेशनची. तुमच्या लक्षामध्ये येईल की इन्स्ट्रुमेंटेशनची हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट जे दिलेली आहे त्यांनी मला, हे बघा हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट किती दिले 1.5, तो 1.8. हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट 1.8 आपल्याला दिलेला आहे. तो 1.8 मला दिलेले, मी 1.8 लिहून घेतो. हा 1.8 आपल्याकडे दिलेला आहे. आणि हा जो आहे ना, समजा हा इन्स्ट्रुमेंटचा स्टेशन पी आहे, तो इन्स्ट्रुमेंट आपण पी वरती ठेवला आहे, इन्स्ट्रुमेंट स्टेशनचा पी दिलेला आहे, मला रिड्यूस लेवल काढायची. तर मी कसं काढणार बरं का, आता तर तुमच्याकडे हा समुद्र सपाटी आहे, तुमच्याकडे समुद्र सपाटीपासून तर रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट दिलेला आहे, जे की आपण फाइंड आउट केलं ना चालू. रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, समुद्र सपाटीपासून तर इन्स्ट्रुमेंटचा जो हा टेलिस्कोप आहे इथपर्यंतची उंची त्यांनी मला दिलेली, किती दिले 45.842 मीटर. तो 45.842 मीटर त्यांनी मला दिलेलं आहे. मग त्याच्यामधून जर का समजा मी 1.8 जे की आपल्या इन्स्ट्रुमेंटची हाईट आहे ती जर मी मायनस करून टाकली तर मला पी पॉईंटचं रिड्यूस लेवल भेटून जाईल ना. तो हा काय झाला आपला पी पॉईंटचं रिड्यूस लेवल आहे. तर मग आपण कसं बोलणार बरं का, आता इथं मेन्शन करतो, म्हणून रिड्यूस लेवल ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन पी इज इक्वल टू कसं काढणार मी, रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मायनस हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. म्हणजे काय बरं का, 45.842 मायनस ही उंची जर मायनस केली 1.8 तर किती आन्सर येते बरं का, चेक करूया एकदा. 45.842 मायनस 1.8 याचा आन्सर येते आपल्याकडे जवळजवळ 44.042. तो 44.042 मीटर हा झाला आपला दुसरा आन्सर रिड्यूस लेवल ऑफ पी. तो हा रिड्यूस लेवल ऑफ पी आपला आलेला आहे. हे दुसरं उत्तर येऊन गेलं. याचा अर्थ असा आहे की आपल्याला रिड्यूस लेवल ऑफ पी अँड रिड्यूस लेवल ऑफ क्यू भेटलेला आहे. पुढे म्हणतात डिस्टन्स पी क्यू काढा. आता पी आणि क्यू मधला ओरिजिनटल डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. कसं करतात ओरिजिनटल डिस्टन्स फाइंड आउट, ते आता आपण बघणार आहोत. तो हे पहिलं पेज झालेलं आहे, हे दुसरं पेज आहे त्याच्या मागचं. आता तिसरं पेज बघा. ठीक आहे, तो आपल्या लक्षामध्ये आहे की पी जो होता हा आपला इन्स्ट्रुमेंट आहे, इकडे होता एम स्टाफ, इकडे होता क्यू. राईट, तो मला काय शोधायला लावतो माहितीये का, तो म्हणतोय मला, बघा परत प्रश्न बघा काय म्हणतोय तुम्हाला, डिस्टन्स पी क्यू काढा. तो डिस्टन्स पी क्यू जर तुम्हाला काढायचा असेल तर हा पी आहे आणि हा क्यू आहे. याचा अर्थ तुम्हाला होरिझॉन्टल डिस्टन्स पी क्यू तो असा काढायला लावतो. इकडची बाजू मी काढतो, इकडची काढायची मला गरज नाहीये. तो एच पी क्यूचा फॉर्म्युला काय, होरिझॉन्टल डिस्टन्सचा फॉर्म्युला के लक्षात घ्यायचं, जिथं स्टाफ ठेवलेला आहे तो मी स्टाफ इंटरसेप्टमध्ये घेणार. तो के एस क्यू कॉस स्क्वेअर थिटा क्यू राईट प्लस सी
कॉस थिटा क्यू. पण आपल्याला माहिती आहे सीची व्हॅल्यू 0 आहे, ॲडिटिव्ह कॉन्स्टंट 0 आहे, त्यामुळे हा फॉर्म्युला काय राहणार KSQ कॉस स्क्वेअर थिटा क्यू. तो होरिझॉन्टल डिस्टन्स कसा फाइंड आउट करावा याचं एक्सप्रेशन मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. के म्हणजे मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट 100 आहे. SQ किती दिला आहे आपल्याला, SQ म्हणजे काय बरं का, स्टाफ इंटरसेप्ट 0.850 मीटर, तो 0.850 मीटर इंटू कॉस स्क्वेअर थिटा म्हणतो मी, म्हणजे कॉस थिटाचा अँगल बघा फॉर्म्युलेमध्ये टाकताना निगेटिव्ह साईन घ्यायची नाही, 4 डिग्री 40 मिनिटं, तो 4 डिग्री 40 मिनिटे इंटू कॉस 4 डिग्री 40 मिनिटे. असं का केलं मी, कारण की कॉस स्क्वेअर थिटा म्हणतो मी 2दा लिहितो का बरं, कारण की मला कॅल्क्युलेटरमध्ये सोडवता यायला पाहिजे म्हणून. मग बघा टाका 100 इंटू 0.850 इंटू कॉस 4 डिग्री 40 मिनिटे इंटू कॉस 4 डिग्री 40 मिनिटे. राईट. तर याचा आन्सर जे येईल हे ओरिजिनल डिस्टन्स झालं आपलं. तर किती आलं बरं का ओरिजिनल डिस्टन्स, 84.437 मीटर. हे झालं ओरिजिनल डिस्टन्स ऑफ PQ. हा झाला होरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ PQ. आता आपण काय काढणार बरं का, तो बघा पूर्ण तो होरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ PQ हे पण आपलं एक आन्सर होतं. तर जेवढे पण आन्सर आहेत त्याच्यावर मार्किंग आपण करणार आहे. लास्ट म्हणतात ग्रेडियंट ऑफ लाईन PQ. आता आपल्याला काढायचं आहे ग्रेडियंट ऑफ लाईन PQ. तर म्हणून मी तरी तो ग्रेडियंट ऑफ लास्ट आन्सर आहे आता ग्रेडियंट ऑफ लाईन PQ इज इक्वल टू कसं काढणार मी, तो हा असतो व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन PQ, व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन P अँड Q, म्हणजे P आणि Q जो आहे त्यांच्यामधलं उभं डिस्टन्स बघूया, P अँड Q PQ अँड डिवाइड बाय होरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ PQ, होरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ PQ. याचा अर्थ असा आहे की होरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ PQ तर आपल्याकडे आहे, पण आता व्हर्टिकल डिस्टन्स काढायचा आहे. आणि हा व्हर्टिकल डिस्टन्स कसा काढणार बरं का आपण, व्हर्टिकल डिस्टन्स कसा काढणार त्यासाठी तुम्हाला रिड्यूस लेवल दोघांचं माहिती पाहिजे. तर दोघांच्या रिड्यूस लेवलचा डिफरन्स बघूया. मी Pचा पण रिड्यूस लेवल शोधलेला आहे, Qचा पण रिड्यूस लेवल शोधला आहे. याचा अर्थ काय होतं माहिती आहे का, ही समुद्र सपाटी आहे, कुठेतरी आपला इथं P पॉईंट असेल, कुठेतरी आपला हा Q पॉईंट असेल. तर याची समुद्र सपाटीपासून उंची जी असते याला बोलतो रिड्यूस लेवल ऑफ P, Qला काय बोलतो मी रिड्यूस लेवल ऑफ Q. त्या दोघांचा जर का समजा मी रिड्यूस लेवलचा डिफरन्स घेतला तर मला व्हर्टिकल डिस्टन्स भेटून जाईल ना, ते मला काढायचं आहे. तर व्हर्टिकल डिस्टन्स डिवाइड बाय होरिझॉन्टल डिस्टन्स केलं तर आपल्याला काय भेटून जातो, तो ग्रेडियंट भेटून जातो. काय भेटून जातो, ग्रेडियंट म्हणजे स्लोप. मग बघूया व्हर्टिकल डिस्टन्स काढण्यासाठी मला त्यांचा आता व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन P अँड Q जो काही आहे, व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन PQ आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग कसं काढणार बरं का, त्यासाठी रिड्यूस लेवल ऑफ P मला माहिती पाहिजे, रिड्यूस लेवल ऑफ Q पण मला माहिती पाहिजे. मग मी मागच्या कागदांवर जातो. माझ्याकडे रिड्यूस लेवल ऑफ Q होता 37.099 आणि माझ्याकडे रिड्यूस लेवल ऑफ P पण होता 44.042. याचा अर्थ रिड्यूस लेवल ऑफ P 44 आहे आणि इकडे 37 आहे, म्हणजे रिड्यूस लेवल ऑफ P मोठा आहे. मग मी काय करणार, दोघांचा डिफरन्स कसा घेणार, मोठा मायनस छोटा. तो करा बरं का, तो रिड्यूस लेवल ऑफ P मोठा आहे मायनस रिड्यूस लेवल ऑफ Q छोटा आहे. हा झाला त्यांचा व्हर्टिकल डिस्टन्स. होरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन PQ आपण चालूच काढलेला आहे किती, 84.437 मीटर. तो आता यांचा जर का समजा आपण आन्सर काढायला गेलो तर काय येईल, रिड्यूस लेवल ऑफ P आहे आपल्याकडे 44.042 मायनस 37.099 डिवाइड बाय होरिझॉन्टल डिस्टन्स किती त्यांच्यामधलं 84.437. याचं उत्तर किती येईल बरं का, आता चेक करूया. तो उत्तर किती येईल, 44.042 मायनस 37.099 डिवाइड बाय 84.437. हे आन्सर आहे आपलं. किती आन्सर येते, हे आन्सर येते 0.082. आता तुम्हाला समजणार नाही, असं ग्रेडियंट असं लिहित नाही. ग्रेडियंटला कधी बी 1/n टर्ममध्ये लिहितात. मग कसं करायचं, जे पण आन्सर आपल्या आलेलं आहे त्याला काय करायचं, 1 डिवाइड बाय आन्सर. तर 1 डिवाइड बाय आन्सर जर केलं तर 12.61. नवीन सांगतो काय करायचं, 1 डिवाइड बाय तुम्ही जे 0.082 काढले ते करून घ्यायचं. ठीक आहे, तो कसं करणार बरं का, 1 डिवाइड बाय 0.082 जर केलं तर किती येईल, ते येते 12.195. याचा अर्थ याचं उत्तर काय आलं, तो ग्रेडियंट ऑफ लाईन PQ इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 12.195. अशा पद्धतीने हा आपला ग्रेडियंट आला. तो ग्रेडियंट पण आला. तो हे तुम्हाला हे टोटल आन्सर या पद्धतीने लिहायचं आहे. हा पूर्ण क्वेश्चन आपण या पद्धतीने कव्हर केलेला आहे. तुम्ही एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा या व्हिडिओला बघा, तुम्हाला हा वाला उदाहरण समजून जाईल. ठीक आहे, तिथे आपण थांबूया.